नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. शिरूरमधील एका कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर बसल्यानंतर मंत्री दिलीप वळसे पाटलांची कार्यकर्त्यांना सक्त तंबी. वळसे पाटलांकडून कार्यक्रमात फोन बंद पाहिजे, कार्यक्रमात लक्ष पाहिजे यांसारख्या कडक सूचना. भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणारा वऱ्हाळा तलाव ओव्हरफ्लो. शहरातील नागरिकांना पाणी कपातीपासून दिलासा मिळणार. नाशिकमध्ये पितळ तांब्याची भांडी आणि कॉपर वायर चोरी प्रकरणाचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश. 4,57,000चा मुद्देमाल जप्त. सोलापूर जिल्ह्यात सामाजिक वनीकरणाचा वृक्ष लागवडीत घोटाळा. सामाजिक वनीकरण विभागाच्या घोटाळ्याची CBI चौकशीसाठी कोल्हापूर खंडपीठाचे निर्देश. पुणे शहरात रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग. सिंहगड रस्त्यावर वाहनांच्या 1.5 किलोमीटर रांगा. कामावर जाणाऱ्यांचे प्रचंड हाल. बीडमध्ये 90% पावसाची नोंद, तरी शेतकऱ्यांची पेरणी खोळंबली. पाऊस सलग न झाल्याने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी. अमरावतीत फ्लू हेडक्वार्टर्स नावाच्या हॉटेलला भीषण आग. अमरावती महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे वाहन दाखल. आगीत संपूर्ण हॉटेल जळून खाक. बीडमध्ये पीक विमा सरसकट कर्जमाफीकरिता किसान सभा आग्रही. शेती मातीचे प्रश्न मांडणार नसाल तर राजीनामे द्या, किसान सभेचा एल्गार. भिवंडीत नदी नाका परिसरातील कामवारी नदीचा जलपर्णीमुळे प्रवाह संथावला. महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष. जळगावमधील 40 गावात घरात एकट्या असलेल्या महिलेचा विनयभंग. पीडितेच्या घरावर दगडफेक करत जीवे मारण्याची धमकी. संशयित आरोपी फरार, शोधकार्य सुरू. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.